या बायका आता अंताक्षरी का खेळतायत? त्या ओव्या म्हणतायत. जात्यावर धान्य दळत असताना ओव्या म्हटल्या जातात. हे मी तुला का सांगतोय? तुझा आणि किचनचा काही संबंध आहे का? येस, कारण त्यासाठी आपण नोकर ठेवलेत आणि हे माणसं जात्यावर दळण दळतात. अजून 70s मध्येच जगतात. त्यांना क्रूज करायचं नाहीये का? की नुसता टाइमपास करत करत स्लो कामं करत राहायचे? महालक्ष्मी, तुझी ही बडबड बंद कर. ओव्या ऐकतोय ना मी, तर ऐकू दे ना मला. मी लहान असताना माझी आजी म्हणायची दळताना ह्या ओव्या. आज आजीची आठवण झाली. अगं आदिती, तू पण घे ना एखादी ओवी. सॉरी, तुम्हाला ओवी म्हणताना बघून मला ओवी काय असतं हे कळलं. ओवी नाही येत मला, पण तुम्हाला ओवी म्हणताना बघून खूप छान वाटतंय. या घरातला हा आनंद असाच राहू दे आणि तो कधीच कमी होणार नाही याची मी काळजी घेईन. ही तुझी इच्छा आहे ना? अगं मग याचीच ओवी कर ना. काय? अगं ओवी म्हणजे वेगळं काय असतं? स्त्रिया एकत्र जमतात, आपल्या मनातील इच्छा, आशा, आकांक्षा, दुःख, आपल्या मनातील घालमेल सगळ्या भावना ओव्यातून व्यक्त करतात. पूर्वी स्त्रियांना इतकं स्वातंत्र्य नव्हतं, त्यांचं ऐकून घेणारही कोणी नव्हतं. त्या सगळं मनात साठवून ठेवायच्या आणि त्या ओव्यातून व्यक्त व्हायच्या. तुला पण जे वाटतंय ना ते ओवीतून व्यक्त कर. पण कसं? मला नाही जमणार. अगं मी सांगते तुला, माझ्या मागून बोल. ये बस, ये. अगं असं नाही, अशी मांडी घाल आणि पाय सोडला. हा, आणि हे जातंय ना असं या दिशेने फिरवायचं. हा म्हण. घरास घर पण देई, जशी करी फुलांची गुंफण. घरास घर पण देई, जशी करी फुलांची गुंफण. नाती गोती जपून करी, बाई जन्माचं सार्थक. नाती गोती जपुनी करी, बाई जन्माचं सार्थक. विश्वास जिंकुनी, जपिन आनंदाची ठेव. विश्वास जिंकुनी, जपिन आनंदाची ठेव. घरास माझ्या न लागो, कुणाची नजर. घरास माझ्या न लागो, कुणाची नजर. थँक्यू बयोआजी. आज मी आयुष्यात पहिल्यांदा ओवी म्हणाले आणि माझ्या मनात जे काही आहे ना ते सगळं होतं यात. ही ओवी मी कधीच विसरणार नाही. ही आदिती आहे ना, तुझी मुलगी अजिबात शोभत नाही. इट्स ओके. तसंही आजकालच्या जगात ओवी म्हणून काही होत नाही, त्यासाठी माझ्यासारखंच व्हावं लागतं. आदितीची आई तुम्ही? अहो अशा उभ्या का? या ना या. ते तुमचा आवाज आला ना रूम मध्ये, म्हणून आम्ही बघायला आलो काय चाललंय ते. तुमच्या ओव्या ऐकल्या, खूप छान वाटलं. सगळ्या खूप उत्तम गाता तुम्ही. तुम्ही असे जिन्यात उभे का आहात? या ना, बसा ना. पुढची ओवी कोण घेणार आहे? हा, कोण म्हणणार आहे? आदितीची आई
तुम्हाला येते का एखादी ओवी? नसेल त्यासाठी संसार करावा लागतो. म्हणजे त्यासाठी फक्त संसाराचाच विचार करावा लागतो ना. आणि त्यांचा एवढा मोठा बिझनेस त्याच सांभाळतात, म्हणून त्यांना हे सगळं माहित नसेल. असं काही नाहीये. येस, मी आमचा भला मोठा बिझनेस सांभाळते, पण याही गोष्टी माहिती आहेत मला. पण हे सगळं करत बसायला मला वेळ नाही. सो आम्ही हे पीठ वगैरे सगळं रेडीमेड आणतो. पण वेळ आहे ना तुमच्याकडे. या बसा, आपण धान्य दळू. मी तुमच्यासाठी ओवी म्हणते, तुम्ही माझ्या मागून म्हणा. नानी, थोडं बाजूला सरक ना. या या. हा एक पाय ना असा घ्या. हो, आणि एक असा ठेवा. संसाराचा व्याप सारा, बाहेरच्या जगाची जोड. संसाराचा व्याप सारा, बाहेरच्या जगाची जोड. कपाळाचं गोंधण गेलं, नात्याची न कसली ओढ. कपाळाचं गोंधण गेलं, नात्याची ना कसली ओढ. काम नाही होत हातून, उगाचचा बोभाटा ग. काम नाही होत हातून, उगाचच बोभाटा ग. माणसा परी माणस जाती, काय करतील नोटा ग. माणसा परी माणस जाती, काय करती नोटा ग. वाऱ्यावर सार काही, पदराचा नाही ठाव. नाही माया नाही प्रेम, कुठ गेला हिचा गाव. आर्या, जास्त गम लावू नकोस, कळलं का? आणि हो, हे बघ, एका ठिकाणी जिथून लाईट दिसेल ते कापड लाव, कळलं? आणि जालरला हे बघ असं लावलं तसं. माझं सगळ्यांच्या आधी झालं. बघू, हे घे. दुमण्या, तू कंदील तर केलास, पण दिवा लावायला जागाच नाही ठेवलीस. गाडी केल्यावर असंच होतं. असू दे, मी माझ्या कंदीलमध्ये लाईट लावणारच नाही. दुमण्या, जर तू तुझ्या कंदीलमध्ये दिवा नाही लावला, मग तू कंदील कसला? कंदीलमध्ये दिवा हवाच ना. का? कारण दिवाळी आहे. दिवाळी म्हणजे दिव्यांचा सण, हो ना? का? दिवाळीत सगळीकडे लख्ख प्रकाश असतो ना. आता तूच सांग, या लख्ख प्रकाशात तुझा दिवा नसलेला न उजळणार कंदील दिसेल तरी का? नाही ना. थांब, आपण या दिवा लावायला जागा करूया. सिद्धू दादा, तुला एक विचारू का? आता काय प्रश्न पडलाय तुला? आता तूच तर म्हणाला ना, दिवाळीत आपण दिवे लावतो, अंधार जाऊन उजेड यायला. मग ही माणसं असं का म्हणतात, काय दिवे लावलेस तू, असं काहीतरी वाईट केल्यासारखं का बोलतात? नाही रे दुमण्या, अरे पाव किलो डोक्यामध्ये असे प्रश्न पडू नयेत. तुला माहितीये का, रत्ना अक्का चिडून बोलत होती. काय? इतकी मदत केली, गाडी चालवली, पण काय दिवे लावले, उगाच गेली, काही किंमत नाही माझ्या करण्याला. ती दिवे लावले म्हणाली, म्हणजे गाडीचे दिवे का? तिने गाडीचे दिवे चालू ठेवले का? चुप बस दुमण्या. अरे बाबा, तशी बोलायची पद्धत असते. रागाच्या भरात मोठी माणसं तशी बोलतात. बरं मला सांग, अजून काय काय बोलली? तिला कोणी धान्य द्यायला बोलवलंच नाही, कोणाला तिची काहीच पडलेली नाहीये. या घरात मला काही महत्वच नाहीये. चिडून असं काय 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 बोलत होती.
अरे मॉइश्चरायझर लावते, त्यात एवढं हसण्यासारखं काय आहे? मी त्यावर नाही हसत आहे. मग मॅड आहेस का तू? मी मॅड नाहीये, मॅड तू आहेस. आणि आज मला एक कळलं की तू खरंच मूर्ख आहेस. या घरातल्या बायकांनी तुला जे म्हणायला सांगितलं त्याचा अर्थ तुला कळाला तरी का? ओवी होती ती, आणि सगळ्याच बायका म्हणत होत्या. बायकांच्या लाईफवरच होती ना? स्पेशली तुझ्यासाठी होती ती. मीन्स? हे बघ, त्यात तुझं कौतुक नव्हतं, इनडायरेक्ट तुला टॉन्ट होता तो. आणि तुझ्या लक्षातही आलं नाही, तुला कळलं सुद्धा नाही, तुझा तो अपमान होता. कुणी केला माझा अपमान? अजून सुद्धा तुझ्या लक्षात आलं नाही का? आठव बघ, आठव बरं काय म्हणाल्यात त्या, आठव. संसाराचा व्याप सारा, बाहेरच्या जगाची जोड, कपाळाचं गोंधळ गेलं, नात्याची न कसली ओढ, काम नाही होत हातून, उगाचचा बोभाटा ग. माणसा परी माणसं जाती, काय करतील नोटा ग. तुला तुझ्या घराशी, फॅमिलीशी काहीही एक घेणं देणं नसतं. तू फक्त पार्टीज, डील्स, बिझनेस याचाच विचार करत असतेस. कामधंदा तर काही करत नाहीस, पण मात्र स्टेटस कायम जपत असतेस. माणसांपेक्षा, रिलेशन्सपेक्षा तू पैशाला इम्पॉर्टन्स देत असतेस. हे सगळं त्या ओवी मधनं त्या म्हणाल्या. 4 लाईन्स मध्ये त्या एवढं सगळं म्हणाल्या? येस, त्या ज्या काही म्हणाल्या ना ते अगदी बरोबरच आहे. हसू नकोस. यांना मी अशी वाटले का? मग यांनी मला अजून नीटचं ओळखलेलं दिसत नाही. आता तू बघच मी काय करते ते. काय करणार आहेस तू? आता मी ठरवलेलं प्यादं वापरायची वेळ आली आहे. यांची दिवाळी खराब करते की नाही ते तू बघच. दिन दिन दिवाळी, गाई म्हशी ओवाळी, गाई म्हशी कोणाच्या? लक्ष्मणाच्या. लक्ष्मण कोणाचा? आई बापाचा. आई बाप कोणाचे? लक्ष्मणाचे. दे माय खोबरा वाटी, वाघाच्या पाठीत घालीन गाठी. दिवाळीची कामं सुद्धा किती एन्जॉय करून करताय तुम्ही. मला तर असं वाटतंय आजच दिवाळी आहे. अगं दिवाळीची हीच तर खरी मजा असते. साफसफाई करणं, सर्वांनी मिळून गप्पा मारत फराळाचं करणं, आनंद उत्सव वाढला की आजच दिवाळी असं वाटायला लागतं. दिवाळीची सुरुवात तर खरं तेव्हापासूनच होते. ही कामं उत्साहानं झालं म्हणजे दिवाळीचा आनंदही वाढतो. बरं झालं मी मुंबईला नाही गेले, नाहीतर मी हे सगळं मिस केलं असतं ना. अगं तू मुंबईला पोहोचली असतीस तरी आम्ही तुला बोलवूनच घेतलं असतं. दिवाळी आणि तू ने असं होईल का? या घरातली तुझी पहिली दिवाळी आहे ना? हो, खूप एक्साइटेड आहे मी. मला ना या घरातले कुठलेच सण मिस करायचे नाहीये. खरं तर सण कसे साजरे होतात हे या घरात आल्यानंतर कळायला लागलंय मला. तू काय आता या घरचीच होणार आहेस आणि दरवर्षी सणासुदीला इथेच असणार आहेस. उद्या वसुबारस आहे, कशी साजरी होते बघितलंयस का? मी पहिल्यांदाच ऐकतेय. काय? अगं दरवर्षी दिवाळीला वसुबारस हा दिवस येतोच की. हो का? हो. पण मला तर दिवाळीच्या पहिल्या दिवशी लवकर उठून अंघोळ करतात एवढंच माहितीये. बाकीचे 4 दिवस दिवाळीच असते ना. आम्ही सगळे नवीन कपडे घालतो, एकमेकांना भेटतो, गिफ्ट देतो, स्वीट्स देतो, पार्टीजना जातो. कधी कधी माझे फ्रेंड्स माझ्या घरी सुद्धा येतात. दिवाळीचे 4 दिवस असेच सेलिब्रेट करतो आम्ही. एक मिनिट, दसऱ्याच्या दिवशी तुम्ही माझी मस्करी केली होती तसं तर नाही ना करत आहात तुम्ही? नाही ग दीदी, खरंच असतो असं सण. अगं दिवाळीच्या प्रत्येक दिवशी वेगवेगळे सण असतात. उद्या गायगोऱ्यांचा सण आहे म्हणजे वसुबारस. या दिवशी काय केलं जातं माहितीये का?
गाय वासराची पूजा केली जाते. हो का? किती छान. आपल्या घरातलं एक वासरू रुसून बसले, ते आलं म्हणजे झालं. घरातलं वासरू कोण? रत्नाक्का. ए श्श्श. मी या घरचं वासरू, मी या घरची मुलगी आहे आणि तुम्ही सुना. हक्क आहे या घरात माझा आणि तुम्ही मला एकटं पाडताय. हे आमच्या घरचं शिंग असलेलं वासरू. ताई, हे जर रत्नाने ऐकलं ना तर चिडेल बर का ती तुझ्यावर. सॉरी. हो ना, ऑलरेडी त्या इतक्या रागवल्यात आणि अजून आल्या पण नाही आहेत त्या इथे. मी बघून येऊ का त्यांना? नको. त्यांचा राग जर शांत नसेल ना झाला तर तुझ्यावर भडकतील त्या. आदिती, तू काळजी करू नकोस. हे बघ, आता दिवाळी आहे ना, दिवाळीचा फराळ बनवायला नक्की येतील इथे त्या. आणि सणासुदीला नक्की रुसून बसणार नाहीत त्या. हो, ती येईल, पण तुम्ही आटपून घ्या लवकर, नाहीतर आल्या म्हणेल तुमच्या सुनांना काही काम जमत नाही. का ग बॅग का भरतेस? निघतोय आपण आज. अगं दिवाळी चालू आहे, ऐन दिवाळीत कशाला? भाऊबीज झाल्यावर जाऊ. नाही, आत्ताच निघतोय. अगं पण काय झालं? सकाळी गाडी चालवण्यावरून माझी थट्टा केली, मग घरात पहिलं धान्य आलं. दरवर्षी ओव्या म्हणत मी दळण दळते, पण यावर्षी मला न बोलवता यांनी दळण दळलं. कोणी बोलवायला आलं नाही मला. बोलवायचं काय त्यात? तुझंच घर आहे, तू जाऊ शकत होती धान्य दळायला. पाहिलं ना, गाडी चालवण्यावरून कशा बोलत होत्या मला. त्याचा राग आला मला आणि म्हणून मी स्वतःहून धान्य दळायला गेले. नाही तर त्यांनी तुम्हाला आपणहून बोलवायला हवं होतं. अहो, मला देखील बोलवलं होतं, ओवी म्हणायला लावली, खूप मज्जा आली मला, पण काहीतरी कमी वाटत होतं. मग मला आठवलं की तुम्ही नव्हतात तिथे. घरातल्या सगळ्या बायका जमल्या होत्या, इवन अदितीही. ती तर अजून या घरातली सून पण नाही झालीये, तरी ती देखील आली होती. पण ह्या घरातली मुलगी ती मात्र नव्हती आली. हो, त्यांना वाटलं असेल की ही येईल स्वतःहून. अहो, पण त्या नव्हत्या गेल्या ना. मग यांना कोणीतरी बोलवायला यायला हवं होतं की नाही? तात्या शेतकरी, बयोबाई शेतकऱ्याची बायको, अप्पा शेतकऱ्याचा मुलगा. मग मुलीचं काय हो? तिला जराही महत्व नाही. तुम्हाला गृहीतच धरत नाही का हो कोणी इथे? नाही म्हणजे आज धान्य दळायला बोलवलं नाही, आमच्या घटस्फोटाचंही तुमच्यापासून लपवून ठेवलं. एवढी मोठी गोष्ट जी सगळ्यांना माहिती होती घरात, पण फक्त तुम्हाला माहिती नव्हती. अहो, तात्या बयोबाईंपासून लपवणं मी समजू शकते, कारण त्यांचं वय, त्यांची तत्व हे त्यांना कळल्यानंतर होणारा त्रास वगैरे वगैरे. पण तुमच्यापासून का लपवलं गेलंय हे मला कळलंच नाहीये. नाही म्हणजे तुमच्यापासून लपवण्यासाठी काही कारण होतं की तुम्हाला सांगायचंच नव्हतं? सॉरी, मी जरा जास्त बोलतेय, पण मीही एका मुलीची आई आहे ना. तिचा विचार मी आधी करेन, तिच्यासाठी भांडेल, तिचा हक्क, तिचं अस्तित्व, मग ते घरातलं असो किंवा आमच्या बिझनेसमधलं, ते तिला मिळवून देण्यासाठी मी लढेन. तिचं महत्व जर तिला मिळत नसेल ना, तर ते मिळवण्यासाठी तिला लढायला शिकवेन. तुम्ही पण मुलगी आहात या घरची, तुमचा हक्क आहे या घरावर. आणि हे जर कोणी विसरत असेल ना, तर त्यांना दाखवून द्या की हे घर अजूनही तुमचं आहे. माझे विचार तुम्हाला पटणार नाही तो, पण जग खूप पुढे गेलंय. आपलं महत्व जर कोणाला पटवून द्यायचं असेल तर कोणावर अवलंबून न राहता आपलं अस्तित्व त्यांना दाखवून द्यावं लागेल. सॉरी, मी खरंच जास्त बोलले हो, पण मला जे आतून वाटलं ना ते मी बोलतेय. तुम्ही दळण दळण्याला आला नाहीत ना. सॉरी, म्हणजे तुम्हाला बोलवलं नाही ना तिकडे, म्हणून तुम्हाला भेटावंसं वाटलं, म्हणून मी आले होते. पण आता येते मी. गुड नाईट.
खूप डेंजर बाई आहे हं. नाही, आता सगळ्यांना कळेल मी किती डेंजर आहे ते.